महाराष्ट्र नाभिक आरक्षण कृती समितीच्या वतीनं नाभिक समाजाला न्याय मिळावा तसेच शासन दरबारी प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी समितीच्या वतीनं विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नतीसाठी नाभिक समाजाला न्याय मिळावा तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र नाभिक आरक्षण कृती समितीच्या वतीनं विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शिवनाथ लिंगायत, दत्तात्रय खजिनकर, आरक्षण कृती समितीचे संतोष कुर्मेलवार, दादासाहेब काळे, निलेश हरणे, रत्नाकर वरपे, कृष्णा वाघ, सुरेश बोर्डे, श्याम आवटे, नंदू कदम, अंकुश बोर्डे यांच्यासह विजय क्षीरसागर, गणेश बखरे आदी समाज बांधवांची उपस्थिती होती। आरक्षण कृती समितीच्या वतीने आज औरंगाबाद शहरामध्ये मराठवाड्याच्या वतीनं भव्य आंदोलन करण्याचा विचार 9 तारखेला आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन केला होता। विभागीय आयुक्तांना 9 तारखेला दिलेल्या निवेदनात आम्ही म्हटलं होतं की नाभिक समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। नाभिक समाजाची जी उन्नती आहे ती या धंद्यामुळे कुठलेली आहे। नाभिक समाजाला कुठल्या प्रकारचं आरक्षण नाही आहे। आज SC समाजामध्ये आरक्षण मिळावं म्हणून नाभिक समाजाने 1956 पासून हा लढा सुरू केला। 1986ला महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारने जे पत्र दिलं होतं, GR लागू केला, तो लागू महाराष्ट्रात व्हावा।